मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल ची सध्याची जी स्थिती आहे त्या स्थितीबाबत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे बरेचसे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ते असा प्रश्न विचारत आहेत की सध्या पवित्र पोर्टलची काय परिस्थिती आहे. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की पवित्र पोर्टल शिक्षण संस्था चालक ऑफकोर्स जे काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत त्यांचे संचालक आणि माननीय कोर्ट याच्या कचाट्यामध्ये पवित्र पोर्टल सापडलं होतं. हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. परंतु आता हे स्पष्ट झालेलं आहे की या पुढील जी काही शिक्षक भरती आहे ह्या ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहे याच्यामधली जी शिक्षक भरती आहे ती आता पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. हे आता बिलकुल म्हणजे कसे काड्या दगडावरची ही एक रेग आहे असं समजून तुम्ही चाला. कारण कालच्या आदेशामध्ये माननीय न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे की या पुढील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. हे स्पष्ट झालेलं आहे. कुठल्याही खाजगी संस्थेला म्हणजे जे काही खाजगी शिक्षण संस्था चालकाचं मंडळ आहे त्या मंडळाला त्यांच्या संस्थेमध्ये आता त्यांना कुठल्याच प्रकारची भरती करता येणार नाही. त्यांना त्यांच्या संस्थेमध्ये जर शिक्षक भरती करायची असेल तर त्यांना आता पवित्र पोर्टल मार्फतच भरती करावी लागणार आहे. आणि त्या पुढची परिस्थिती ही होती की जे काही खाजगी संस्था चालकाचं मंडळ आहे त्यांनी असं सांगितलं होतं की हे पवित्र पोर्टल व्यवस्थित काम करत नाही. त्यावर माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो काही शालेय शिक्षण विभाग आहे त्याला असे निर्देश दिलेले आहेत की 15 मार्च 2026 पर्यंत त्यांना एसओपी जी काही नवीन एसओपी आहे ती तयार करायची सांगितलेली आहे, जेणेकरून त्या एसओपी ला अनुसरून पवित्र पोर्टल व्यवस्थितपणे काम करेल. आणि या एसओपी मध्ये मित्र येणारी जी एसओपी आहे त्याच्यामध्ये बरेचसे बदल होणार आहेत. हे आपल्याला आता लक्षात घ्यावं लागेल. आणि हे बदल कोणते होतील याची जी काही माहिती आहे ती माहिती आपल्या शिक्षक उमेदवारांना ते पवित्र पोर्टलची जी काही वेबसाईट आहे त्या वेब पेज वरून मिळणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी थोडस अलर्ट राहायला पाहिजे. जेव्हा आता जून मध्ये म्हणा, जेव्हा जून मध्ये आपल्या शाळा सुरू होतात आणि जून मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर नवीन शिक्षक भरती केल्या जाते तर त्या नवीन शिक्षक भरतीपर्यंत ही जी एसओपी आहे या एसओपी नुसार हे पवित्र पोर्टल आता काम करणार आहे. त्यासाठी नवीन एसओपी येणार आहे. आणि या नवीन एसओपी मध्ये असं सांगण्यात येते की आता पवित्र पोर्टलचं नामकरण सुद्धा नवीन होणार आहे. म्हणजे पवित्र पोर्टलचं नाव सुद्धा बदलण्यात येणार आहे अशी चर्चा आहे. आता ती कुठलं नाव नवीन येते ते आपल्याला बघावं लागणार आहे. चला तर मग आता आपण जास्त वेळ घेत नाहीये. जे काही आपल्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे एक जटिल प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो असा की सध्याच्या स्थितीमध्ये हे जे पवित्र पोर्टल आहे याची काय परिस्थिती आहे. म्हणून मी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जे हेडिंग दिलेलं आहे माझं आहे ते शिक्षक भरतीबाबत पवित्र पोर्टलची सध्याची परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीबाबत आपल्याला जाणून घ्यायचं आहे सध्याच्या परिस्थितीबाबत. तर वेगवेगळ्या स्लाइड मी या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्यावरनं आपल्याला हे थोडस आता समजून घ्यायचं आहे की पवित्र पोर्टलची सध्याच्या परिस्थितीमध्ये काय स्थिती आहे. तर सध्याची पवित्र पोर्टलची परिस्थिती अशी आहे की मुंबई उच्च न्यायालयाने थेट शिक्षक भरतीवर बंदी घालून पोर्टलद्वारेच भरती करण्याचे आदेश दिले आहेत. बघा
सध्याची पवित्र पोर्टलची परिस्थिती अशी आहे की मुंबई उच्च न्यायालयाने थेट शिक्षक भरतीवर बंदी घातलेली आहे. याच्यावरून एक लक्षात येईल तुमच्या की कुठल्याही खाजगी शैक्षणिक संस्थेला किंवा त्यांचं जे शिक्षण मंडळ असते किंवा त्यांचं जे व्यवस्थापक मंडळ असते त्यांना आता थेट भरती करता येणार नाही. हे स्पष्ट झालेलं आहे. या अगोदर या लोकांनी अशा प्रकारच्या भरती केलेल्या आहेत, त्याची सुद्धा आता सध्या सुनावणी सुरू आहे. समजा त्या भरत्या जर रद्द झाल्या तर पुन्हा आपले शिक्षकांची जी काही संख्या आहे ते पवित्र पोर्टलमध्ये वाढणार आहे मित्र. हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे. म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्हाला थेट भरती आता करता येणार नाही. त्यांनी असं दिलेलं सध्याची पवित्र पोर्टलची परिस्थिती अशी आहे की मुंबई उच्च न्यायालयाने थेट शिक्षक भरतीवर बंदी घालून पोर्टलद्वारेच भरती करण्याचे आदेश दिले आहेत. बघा इथं पोर्टलद्वारे असं म्हटलेलं आहे, म्हणजे असं म्हणतात की पवित्र पोर्टलचं नामकरण सुद्धा नवीन होणार आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही आता पोर्टलद्वारे भरती करा. कुठलं पोर्टल आता नवीन तयार होते की हे पवित्रच पोर्टल राहते की आता आपल्याला पुढे येणाऱ्या काही दिवसात जेव्हा नवीन एसओपी येईल तेव्हा समजणार आहे. त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय न्यायालयाने या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. तरीही काही शाळांनी पोर्टलचा वापर न करता खासगीरित्या केलेल्या भरतीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरही या संदर्भात निकाल देण्यात आले आहेत. भविष्यात पोर्टलमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे आजची जर आपण सध्याची जर परिस्थिती बघितली पवित्र पोर्टलची, तर ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये जी काही शिक्षक भरती केलेली आहे त्याचा निकाल सुद्धा न्यायालयाने दिलेला आहे. आणि दुसरं त्यांनी असं म्हटलंय की भविष्यात या पवित्र पोर्टलमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे याच्या पवित्र पोर्टलची जे काही एसओपी आहे या एसओपी मध्ये बराचसा बदल होणार आहे. आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की अगोदरच्या एसओपी मध्ये काय होतं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी एक होता की एक जर जागा असेल एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या विषयाची एक जागा, तर एका जागेसाठी 10 जे काही उमेदवार आहेत शिक्षक उमेदवार त्यांना इंटरव्ह्यू साठी पाठवलं जात होतं. आता बघा काय झालेलं आहे, आता कोर्टाने काय केलंय माहितीये का की शिक्षण विभागाला अधिकार दिलेले आहेत की तुम्ही नवीन एसओपी तयार करा. तर हा जो मुद्दा आहे हा मुद्दा सुद्धा आता त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकते की एका जागेसाठी एकच पाठवायचं की एका जागेसाठी 3 पाठवायचे, की एका जागेसाठी जे काही 10 आहेत ते 10च राहू द्यायचे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो, याची दाट शक्यता आहे. तर हा झाला याच्यामधला जो काही पहिला जो मुद्दा होता महत्वाचा तो. पुढलं बघू आपण आणखी. आता उच्च न्यायालयाचे आदेश काय ते बघायचंय. मुंबई उच्च न्यायालयाचे जे काही आदेश आहेत त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. उच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई उच्च न्यायालयाने सर्व शिक्षक भरती केवळ पवित्र पोर्टलद्वारेच करण्याची सक्ती केली आहे. थेट नियुक्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे आणि जे नियम धाब्यावर बसवतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे. बघा या अगोदरचे जे काही समजा पवित्र पोर्टलचा जी आर होता त्या जी आर मध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांनी त्यांची जी शिक्षक भरती आहे ते पवित्र पोर्टल मार्फतच करावी असं शासनाने स्पष्ट सांगितलेलं होतं. परंतु या निर्णयाला बगल देऊन बऱ्याचशा शिक्षण संस्थांनी त्यांच्या अधिकारामध्ये शिक्षक भरती केली. आणि याच्यामध्ये बघा एक पळवाट त्यांनी अशी शोधली होती की ते काय करायचे माहित आहे का, की शाळा संहितेनुसार हा आमचा अधिकार आहे असं शिक्षण संस्था म्हणत होती. म्हणजे शिक्षक भरणं हा अधिकार कोणाचा आहे शाळा संहितेनुसार, तर तो संबंधित शिक्षण संस्थेचा आहे, तो शासनाचा नाही. म्हणून आम्ही हे पवित्र पोर्टल मानत नाही असं खाजगी शिक्षण संस्थेचं व्यवस्थापक मंडळ म्हणत होतं. म्हणून ते स्वतःच्या अधिकारात नियुक्त्या करायच्या आणि पुढील जी प्रोसेस आहे एकदा नियुक्तीपत्र दिल्यानंतर संबंधित शिक्षक उमेदवाराला कोर्टात पाठवून त्या पदाची मान्यता मिळवण्याची त्याच्यात एक पळवाट होती. आणि कोर्टामध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे कोर्टामध्ये बरेचसे नियम जे असतात ते त्या कर्मचाऱ्याच्या फॉर्म मध्ये बरेचशा जे काही रिझल्ट आहेत ते लागतात.
त्याचं कारणच तसं असते की त्याच्यामध्ये बरेचसे असे पॉइंट्स इन्क्लूड केल्या जातात आणि त्या पॉइंटचा विचार करता त्या उमेदवाराच्या बाजूनच तो निकाल लागत होता. परंतु आता मान्य कोर्टाने हे सुद्धा यांचं बंद करून टाकलेलं आहे. त्यांनी सरळ सांगितलं आहे की तुम्हाला पवित्र पोर्टल मार्फतच शिक्षक भरती करावी लागणार आहे. जर पवित्र पोर्टलला तुम्ही डावललं आणि स्वतःच्या अधिकारामध्ये तुम्ही जर नियुक्त केल्या तर तुमच्यावर थेट आता कारवाई होणार आहे. हे आतापर्यंत मित्र हा गव्हर्नमेंटचा जी होता, परंतु आता कोर्टाने स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आता खाजगी संस्था चालकांचा जो मार्ग आहे कोर्टात जाण्याचा तो सुद्धा त्यांनी शिक्षक भरतीबाबत शिक्षक भरतीबाबतचा तो बंद केलेला आहे. त्यातली जी पळवाट होती की स्वतःच्या अधिकारामध्ये शिक्षक नियुक्त करायचं आणि त्यांच्या मान्यतेसाठी कोर्टात जायचं, कोर्ट आदेश देतेच, 2 वर्षांनी 4 वर्षांनी देईल, 4 वर्षांनी 5 वर्षांनी देईल, पण आपल्याला पाहिजे तो शिक्षक उमेदवार तिथं नियुक्त करायचा. सॉरी. तर हे आता माहित आहे का, हे या माननीय उच्च न्यायालयाचा जो लेटेस्ट आताचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाने हे आता बंद झालेला आहे. म्हणजे जी पळवाट होती खाजगी शैक्षणिक संस्थेसाठी पवित्र पोर्टल मधून बाहेर पडायचं आणि आपल्याला वाटेल तसं नियुक्त करायचं, वाटेल तो उमेदवार आपण नियुक्त करायचा, ते आता बंद झालेलं आहे. म्हणून असं जसं म्हटलंय, मुंबई उच्च न्यायालयाने सर्व शिक्षक भरती केवळ पवित्र पोर्टलद्वारेच करण्याची सक्ती केली आहे. थेट नियुक्तीवर बंदी घालण्यात आली आहे आणि जे नियम धाब्यावर बसवतील त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे. हा एक याच्यामधला महत्वाचा बदल मित्र झालेला आहे. माफ करा मित्र, पवित्र पोर्टलची सक्ती बघा, हा पुढला एक कोर्टामध्ये म्हणजे जो काही निर्णय आलेला आहे कोर्टाचा त्याच्यामधला एक ठळक जो काही मुद्दा आहे तो आहे पवित्र पोर्टलची आता सक्ती झालेली आहे. हे लक्षात घ्या, आतापर्यंत सक्ती नव्हती कारण त्याच्यामध्ये पळवाट होती, आता सक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधील जेवढ्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत, ज्या 40% असो, 20% असो, 30%, 60% असो, 80% असो, त्या सगळ्या शैक्षणिक संस्थेला पवित्र पोर्टल मार्फतच आता नियुक्त्या कराव्या लागणार आहेत. म्हणून पवित्र पोर्टलची आता महाराष्ट्रातील सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना सक्ती करण्यात आलेली आहे. बघा, न्यायालयाने यापूर्वीच्या अशा प्रकरणावरून स्पष्ट केले आहे की शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलचा काटेकोरपणे वापर करणे बंधनकारक आहे असे आदेश दिले आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही. आता ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था कोर्टामध्ये गेल्या होत्या त्या खाजगी शैक्षणिक संस्थांना व इतर महाराष्ट्रातील ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या सर्वांना पवित्र पोर्टल सक्तीचं केलेलं आहे. आणि पवित्र पोर्टलची जी काही समजा अंमलबजावणी आहे महाराष्ट्रामध्ये या पुढील काळामध्ये ती काटेकोरपणे करण्याचं हे दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे तिथं आदेश दिलेला आहे. हा आदेश कुणाला दिलेला आहे? त्यांनी शासनाला दिलेला आहे की तुम्ही आता पवित्र पोर्टलची जी काही अंमलबजावणी आहे ती काटेकोरपणे करा. आणि ही सध्याच्या परिस्थितीमध्ये पवित्र पोर्टलची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. जे आपले शिक्षक उमेदवार मला आपल्याला असा प्रश्न विचारत होते की सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीबाबत पवित्र पोर्टलची काय स्थिती आहे, तर पवित्र पोर्टलची स्थिती मित्र ही आहे की पवित्र पोर्टल ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना सक्तीचं करण्यात आलेलं आहे. या अगोदरही ते सक्तीचं होतं पण त्यांनी ती सक्ती ते मानत नव्हते. स्वतःच्या अधिकारामध्ये अपॉइंटमेंट करून कोर्टाचा मार्ग एक त्यांनी अवलंबला होता. पण आता त्यांना कोर्टाचा मार्ग सुद्धा अवलंबणं इतकं काही सोपं राहिलेलं नाही कारण हा कोर्टाचाच आता आदेश आलेला आहे. त्यामुळे ते आता कोर्टात सुद्धा जाऊ शकत नाहीत. म्हणून यापुढे जी काही शिक्षक भरती आहे मित्र, पूर्ण शैक्षणिक म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये जी काही शिक्षक भरती होणार आहे ती शिक्षक भरती महाराष्ट्रामधील सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना पवित्र पोर्टल मार्फतच करावी लागणार आहे. हे आपण आता इथं लक्षात घ्यायला पाहिजे. तर ही आपल्या समोर आजचे 3-4 मुद्दे जे महत्वाचे होते ते आपण त्याच्यावर एक साधक बाधक माझ्या परीने चर्चा केलेली आहे.
आणि मला एक अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आपण जरूर लाईक करा, तो शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे शिक्षक भरतीबाबत किंवा या गणिताचे काही आपण याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, काही थेरम प्रूव्ह करतोय, त्या बाबतीत काही तुमच्या जवळचे विद्यार्थी असतील तर तुम्ही त्यांना ते शेअर सुद्धा करू शकता. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओला, आजच्या आपल्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.